एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। राळेगाव अयोध्या श्रीराम मंदिरातील कथा दान अपहार प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेनेकडून हनुमान चालीसा पठण व महाआरती। राळेगाव प्रतिनिधी अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिरातील राम भक्तांनी अर्पण केलेल्या सोने चांदीच्या दागिन्यांसह रोकड दान व चढाव्याच्या कथित अपहाराच्या आरोपांच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून राळेगाव येथे श्रीराम मंदिरासमोर हनुमान चालीसा पठण, श्री राम रक्षा स्तोत्र पठण व महाआरतीचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे नेतृत्व शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील व शहर प्रमुख शंकर गायधने यांनी केले। यावेळी उपस्थितांनी अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिरात भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या दानाच्या कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। यावेळी उपस्थित वक्त्यांनी सांगितले की प्रभू श्रीराम मंदिर हे जगभरातील हिंदू समाजाचे श्रद्धास्थान असून मंदिरात अर्पण करण्यात आलेल्या दानाबाबत निर्माण झालेल्या आरोपांमुळे भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। या प्रकरणाची सखोल व पारदर्शक चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे अशी मागणी करण्यात आली। कार्यक्रमात श्री राम रक्षा स्तोत्र व हनुमान चालीसाचे सामूहिक पठण करून प्रभू श्रीरामांची महाआरती करण्यात आली। तसेच राम भक्तांच्या श्रद्धेचे संरक्षण व्हावे अशी प्रार्थना करण्यात आली। या धार्मिक कार्यक्रमास तालुका संघटक प्रशांत वाघेकर, महिला आघाडी शहर संघटिका पार्बता मुखरे, अमोल राऊत, वैभव लोणार, डॉक्टर संजय पवार, देवराव नाकले, सुनील क्षीरसागर, अखिल निखाडे, प्रणय मुळे, विशाल वरुटकर, मीना गायधने, शारदा चुनारकर, प्रणाली क्षीरसागर, अंजना सोनवणे, श्रीकांत कोदाणे, योगेश मलोंडे, वैभव दुधे, देवा पांडव, प्रभाकर धोटे, जसुधाकर शिकरे, श्रीकांत ढोबळे, महादेव लांभाडे, शंतनू सहारे, हिमांशु कोहळे, शंकर राऊत, लक्ष्मण डाखोरे, रामभाऊ मरसकोल्हे, शिवदास राऊत, विजयसिंह ठाकूर, सुनील झाडे, सुरेश चापेकर आदी शिवसैनिक व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संपादक विनोद माहुरेसह राळेगाव शहर प्रतिनिधी गणेश काळे। अयोध्या नगरी जिथे मर्यादा पुरुषोत्तम राम सिया राम या जागतिक हिंदू धर्माच्या आस्थेसोबत पवित्र राम मंदिरामध्ये या राम मंदिराला भेटीसाठी पूर्ण जगातून सर्व देशातून राम भक्त प्रभू श्रीरामाचं दर्शन करासाठी जात असते आणि ह्या राम मंदिराला इतिहास लाभलेला आहे। 100 वर्ष संघर्षातून निर्माण झालेलं मंदिर आहे प्रभू श्री रामचंद्राचं। या राम मंदिरावर केंद्रीय सरकार आणि राज्य सरकार जे दोन्ही भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे तिथे, आणि त्यांनी या राम मंदिरामध्ये जो न्यास नेमलेला आहे तो त्यांच्या अधिपत्याखाली आहे आणि आमच्या हिंदू धर्माच्या आस्था त्या मंदिरात दडलेल्या असताना, त्या रामाच्या सोबत आमच्या आस्था असताना आम्ही जे भक्त मंडळ आहे किंवा जे रामभक्त आम्ही देशातून जगातून जातो तिथे जे आम्ही दान धर्म करतो, आम्ही चढावा मूर्तीपाशी ठेवतो। अनेक महिला वर्ग आहेत जे आपले दागिने तिथे दान करतात, चांदीच्या विटा असो, लाखो रुपये असो। या ठिकाणी हे जे न्यास नेमलेलं आहे केंद्र सरकार भारतीय जनता पार्टीचं आणि तिथं योगी सरकार जे भारतीय जनता पार्टीचंच आहे आणि काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक यांनी जो न्यास नेमलेला आहे त्या न्यासाच्या मंडळींनी जे चौकीदार आहे तिथे चौकीदार चोर बनलेले आहे आणि त्यांनी प्रभू श्री रामचंद्राचा चढावा दडपला आहे। इथे दान हडपलेलं आहे, जे आपण दिलेलं दान आहे। या गोष्टीचा विरोध म्हणून माननीय उद्धवसाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी प्रखर विरोध केला। या गोष्टीचा आमच्या आस्थेला जो यांनी धक्का लावलेला आहे या गोष्टीचा विरोध केला आणि पूर्ण महाराष्ट्रभर आमचं आंदोलन सुरू आहे। या लोकांच्या विरोधात, न्यासच्या विरोधात आहे। जे पैसे हडप झालेले आहे, गबन झालेले आहे त्यांच्या विरोधात या लोकांना अटक करण्यात यावी, त्यांच्या न्यासावर कार्यवाही करण्यात यावी, त्याचाच एक भाग म्हणून आज जो महाराष्ट्रात आंदोलन चालू आहे। आज आमचे जे तालुक्याचे प्रमुख आहे विजय पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व शिवसेनेचे
उद्धव बाळासाहेब ठाकरेचे आम्ही पदाधिकारी, रामभक्त लोक इथे जवळचे सगळे आम्ही आज इथे रामरक्षा स्तोत्र म्हटलं आणि प्रभू श्रीरामाला आम्ही नमन केलं का या लोकांच्या प्रवृत्तीमध्ये सुधारणा कर, व तसेच आम्ही हनुमानाचं स्तोत्र म्हटलं आणि त्यांना सांगितलं काय मारुती राया, ज्या लोकांनी अयोध्येमध्ये अशी गडबड केली आहे, ज्यांनी दान खाल्लेलं आहे, त्यांच्या पार्श्वभागावर लाद घाल आणि त्यावाल्या असुर शक्तीचा नायनाट कर. याच्यासाठी आज आम्ही इथे एकत्र जमलो. आमची महाआरती झाली, आम्हाला समाधान झालं. आज इथे आमच्या महिला भगिनीसुद्धा मुत्रे मॅडमच्या नेतृत्वात आम्ही सगळेजण जमलेलो आहोत. आणि जर तिथं काही केंद्र सरकार किंवा ज्या राज्य सरकार ॲक्शन घेत नसेल तर आम्ही आंदोलन करू, रस्त्यावर उतरू, एवढंच आम्हाला या निमित्तानं सांगत आहे.